नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंटमधून कॉन्स्टेबल आणि सब इंजिनच्या जागा सुटलेला आहे. त्याचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे मित्रांनो, आपण कसा भरणार तो बघणार आहोत. पूर्ण डिटेल आहे बघणार आहोत. तर आपण या ॲड आहे मित्रांनो, हे पुन्हा एकदा बघून घ्या. किती वॅकन्सी आहेत कॉन्स्टेबलसाठी, 4260 वॅकन्सी आहे. आणि बाकीच्या सगळ्या डिटेल बघून घ्यायची. फी वगैरे मित्रांनो 500 रुपये आहे. आणि बाकीच्या कास्टवाल्यांसाठी 250 रुपये फी आहे. SC NT वाले टोटल डिटेल मित्रांनो. तरी झालं आपण याचा आधी एक व्हिडिओ पण बनवला आहे आपण याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये. तर बघून घ्या मित्रांनो. वय पण आपलं दिलेलं आहे 27 वर्षापर्यंत 8 वयाची. आणि त्यानंतर मित्रांनो OBCसाठी 3 वर्ष कन्सेशन आहे. किंवा ST NT यांच्यासाठी 5 वर्षाचं कन्सेशन दिलेलं आहे मित्रांनो. तर ही पूर्ण ॲडव्हर्टाईज मित्रांनो, याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईल. तर बघूया मित्रांनो आपण हा फॉर्म कसा भरायचा. तर मित्रांनो, ही ऑफिशियल वेबसाईट आहे आपली फॉर्म भरण्यासाठी कॉन्स्टेबल किंवा सब इन्स्पेक्टरची आहे. तर मित्रांनो, जी लास्ट डेट आहे आपली फॉर्म भरायची 14/5 आहे. तर ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईल. तर मित्रांनो, तुम्ही पहिला अकाउंट केला असेल तर तुम्ही याच्यावर तुम्हाला ह्या अकाउंट लॉग इन करायचे, किंवा तुम्ही नवीन अकाउंट खोलणार असेल तर अप्लाय करायचं. तर आपण नवीन अकाउंट नाही करणार आहोत. तर मित्रांनो, क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पहिला टेक्निशियनसाठी अप्लाय केला असेल किंवा CRP सर्व्हिस असेल तर तुम्हाला डबल अप्लाय करायची गरज नाही. तुम्हाला फक्त लॉग इन करून तुम्हाला फॉर्म हा भरायचा आहे. तुम्ही नवीन असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे ओके करायचं आहे. तर त्यानंतर मित्रांनो ऑप्शन आहे कंट्री नॅशनॅलिटी. आपण इथे इंडिया सिलेक्ट करू. तुमचं फुल नाव टाकायचं मित्रांनो. जे नाव तुमचं मार्कशीटवर आहे 10वीचं ते नाव तुम्हाला टाकायचं. तर मी नाव टाकतो माझं स्वतःचं. तर त्यानंतर मित्रांनो रिएंटर करायचं आपल्याला, म्हणजे डबल आपलं नाव मित्रांनो आपल्याला हे टाईप करायचं आहे. पुन्हा एकदा मित्रांनो आपण नाव टाकून घेऊया. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर फिमेल असाल, तुमचं लग्न वगैरे झालं असेल, तुम्ही नाव वगैरे चेंज केलं असेल, तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमची बर्थ डेट टाकायची मित्रांनो तुम्हाला इथं. त्यावर क्लिक करायचं. तुम्हाला तुमचं इयर घ्यायचं बर्थ डेटचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मंथ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डबल तुम्ही बर्थ डेट टाईप करायची इथं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जेंडर आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. रिएंटर करायचं जेंडर आपलं मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे. तुमचं वडिलांचं नाव टाकायचं इथं तुम्हाला. पुन्हा रिएंटर करायचं वडिलांचं नाव. त्यानंतर तुम्हाला आईचं नाव टाकायचं मित्रांनो इथं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे. या सगळ्या डिटेल चेक करून घ्या बरोबर टाकल्या आहेत का नाही. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुम्ही युजिंग आधार कार्ड का तुमचं आधार कार्ड नसेल मित्रांनो, तुम्ही डोंट हॅव आधार कार्ड सुद्धा करू. डोंट हॅव आधार कार्ड करून तुम्ही त्याच्यावर क्लिक करून इथे तुम्हाला ID प्रूफसाठी भरपूर डॉक्युमेंट आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर ID, एम्प्लॉय ID, स्कूलची युनिव्हर्सिटीचा असेल तर तो ID पण तुम्ही देऊ शकता. तर मित्रांनो, मी आता आधार कार्डने करून बघतो. काही कारणं इश्यू होत आहेत. आता एकदा आपण करून बघू. तुमचं आधार कार्डने झालं नाही मित्रांनो, तर तुम्ही बाकीचे डॉक्युमेंट आहे लायसन वगैरे तुम्ही ते अपलोड करू शकता. तर मी तुम्ही माझा आधार कार्ड नंबर टाकतोय. त्यानंतर मित्रांनो युजिंग व्हेरीफाय आधार कार्ड क्लिक करा. ह्या टिक मार्कला क्लिक करा मित्रांनो. नाव वगैरे सेम असेल म्हणजे आधार कार्ड याच्यावर, तर ते यस करा, व्हेरीफाय करा. तर मित्रांनो काही इश्यू होत आहे, आधार कार्ड डिटेल फेच होत नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही काय करा, आता आधार कार्ड डिटेल फेच होत नाही तर दुसरं डॉक्युमेंट आहे ते तुम्ही इथं अपलोड करू शकता. तर आय डोंट हॅव आधार कार्ड करतो मित्रांनो मी. त्यानंतर ID प्रूफमध्ये मी माझं ड्रायव्हिंग लायसन हे अपलोड करतो मित्रांनो. त्यावर क्लिक करा. तर त्यानंतर मी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसनचा नंबर आहे, डॉक्युमेंट नंबर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर मित्रांनो आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा हा नंबर असतो तुम्हाला टाकायचा आहे तो. किंवा तुम्ही तिथं डॉक्युमेंट पण घेऊ शकता. तर इश्यू ऑथॉरिटी टाकायची तुम्हाला, ते आपल्या खाली दिलेले असते लायसनच्या, ते आपल्याला टाकून घ्यायचे इथं.
त्यानंतर मित्रांनो प्लेस टाका, तुम्हाला लायसन कुठून भेटलं ते तुम्हाला प्लेस टाकायचं आहे. तर मित्रांनो सगळ्या डिटेल एकदा बघून घ्या, टोटल टाकलेलं तुम्ही तुझं नाव वगैरे. तर डेट ऑफ इश्यू टाकायचं तुम्हाला खाली इथं, तुम्हाला लायसन कधी भेटली डेट तुम्हाला टाकायची मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा मेल आय डी हा टाकायचा आहे, त्यावर तुम्हाला OTP येईल. तर मित्रांनो मेल आय डी टाकायचं, जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला लगेच एक OTP येऊन जाईल तुमच्या मेल आय डीवर. तर तो OTP तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो. हा OTP मित्रांनो 15 मिनिटाचा व्हॅलिड असतोय. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्यावर पण तुम्हाला OTP मित्रांनो. जनरेट OTPवर क्लिक करा मोबाईल नंबर टाकल्यानंतर. मोबाईलचा OTP लगेच येतो मित्रांनो, तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे, तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. इथं काही ऑप्शन येत नाही OTP वगैरे असं काही, तुम्हाला इथे एक पासवर्ड टाकायचा आहे. स्ट्रॉंग पासवर्ड टाका तुमच्या मनाने. तिकडे सेम कन्फर्म करा मित्रांनो, पासवर्ड मी जो टाकलाय तो. तर त्यानंतर मित्रांनो पुन्हा डिटेल एकदा चेक करून घ्या पुन्हा एकदा, आणि खाली या कॅपचा टाकायचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रिव्ह्यू आणि क्रिएट अकाउंट यावर क्लिक करायचं आहे. तर सगळ्या डिटेल आलेल्या मित्रांनो बघून घ्या एकदा. त्याच्याकडे सगळ्या जे डिटेल ते बघून घ्या, तुमचं जे तुम्ही जे ID प्रूफ टाकला आहे त्याच्याकडे व्हेरीफाय करून घ्या तुम्ही टाकलं आहे बरोबर आहे का नाही. त्यानंतर मित्रांनो ह्यावर चेक करा, कारण पुन्हा एडिट होत नाही मित्रांनो ही माहिती. त्यानंतर खाली या थोडं आणि क्रिएट अकाउंट यावर क्लिक करा. तर अकाउंट क्रिएट काय म्हणून तुम्ही ऑटोमॅटिक बाहेर पडा आणि तुम्हाला एक मेल ID येईल पूर्ण डिटेलचा. तर क्रिएट ह्या अकाउंटवर मित्रांनो क्लिक करा आणि प्रोसिडवर क्लिक करा मित्रांनो. तर मित्रांनो माझा अकाउंट क्रिएट झालेला आहे, मला मेल ID एक 5 मिनिटात मेल ID येऊन जातो. तर मला आलेला आहे मित्रांनो, मला लॉग इन झालं, मेसेज पण पडला आहे मला. तर मित्रांनो आता आपल्याला पुन्हा आपला मेल ID तो टाकायचा आहे इथं, किंवा मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता तुम्ही. तर मित्रांनो फक्त अकाउंट क्रिएट झालं, अजून आपण अप्लाय केलं नाही पोस्टसाठी. तर आता आपल्याला पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो खाली पासवर्ड टाकायचा तुमचा, जो टाकला आहे मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो कॅप्चा टाकायचा इथे खाली आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो. तर लॉग इन केल्यानंतर ओपन झाले बघा, इथे इंस्ट्रक्शन आले तुमचे टोटल काय असेल ते. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करून इथं पण क्लिक करू शकता. आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लिक करू. तर बघा मित्रांनो हे दोन ऑप्शन आहे आपल्याकडं ओपन झालेले, सब इन्स्पेक्टर आणि एक्झिक्युटिव्ह. तर मित्रांनो सगळ्यात जास्त जागा त्या कॉन्स्टेबलसाठी आहे, 4,000 समथिंग जागा आहेत मित्रांनो, आणि 450 जागा इन्स्पेक्टरसाठी आहे. तर मित्रांनो तुम्हाला ज्यासाठी अप्लाय करायचं आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करून क्लिक करा. तर नेक्स्ट तुमचा काही इश्यू असेल, तुम्ही टेबल वगैरे केले असेल तर तुम्ही कॉपी वगैरे का पकडलं तुम्ही येस करा, नसेल तुम्ही फक्त ज्यासाठी अप्लाय करायचं त्यावर तुम्ही नेक्स्ट करा. कॉन्स्टेबलसाठी मी अप्लाय करतो आहे त्यावर नेक्स्ट केलं मित्रांनो मी. तर आय एम नॉट टेबल क्लिक करा आणि नेक्स्ट करा मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो तुमचा डाटा ऑलरेडी आलेला आहे, तुम्ही जे टाकला आहे तो. आता तुम्हाला बाकीचे डिटेल्स सगळं टाकायचं आहे. तुमचं मॅरेज स्टेटस वगैरे काय असेल ते तुम्ही टाकू शकता इथं. मॅरिड आहे मॅरिड ते सगळं तुम्ही टाकू शकता मित्रांनो. त्यानंतर तुमचं रिजन सेट करायचं आहे, मदर टंग तुम्ही सेट करायची मित्रांनो. माझी मराठी करतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, नेपाळी पंजाबी. त्यानंतर तुमचं लँग्वेज तुम्हाला कोणती घ्यायची आहे तर एक्झामिनेशनसाठी ती प्रेफर करा. मी पहिली मराठी करतो. काय तुम्हाला मार्क वगैरे आहे का हातावर तो टाकावा लागेल. त्यानंतर परमनंट व्हिज्युअल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन तो करा तुम्ही. इथं काही पण टाकू शकता तुम्ही, तुम्हाला काही कुठं काही असेल तर तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो खाली यायचे कम्युनिटीमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं, तुमची कम्युनिटी काय. तुम्ही OBC ओपन काय असेल तर मी OBC मधून करतोय. आय अंडरस्टँड ॲग्री करा.
कारण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. त्यानंतर मी तुम्हाला तुमचं जे स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे. आपलं स्टेट ते सिलेक्ट करूया, महाराष्ट्र. त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे मित्रांनो. पुन्हा ते सिलेक्ट करायचं आपलं स्टेट वगैरे आपल्याला. पुन्हा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायला मिळतो. तुम्ही तुमचा जो ॲड्रेस आहे तो इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा मित्रांनो. जो आधार कार्ड आहे तोच टाका किंवा काय टाकू नका. त्यानंतर मित्रांनो इथे पण तुमचा ॲड्रेस तो टाका. तुमचा ॲड्रेस वेगळा नसेल तर हा तिकडे कॉपी करून तुम्ही टाकू शकता मित्रांनो, जो ॲड्रेस तुमचा सेम असेल तो. ते टिक मार्क करा, आपला ॲड्रेस हा सेम आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली तुमचं पिनकोड टाकायचा आहे. त्याचा टिक मार्क करा तुमच्या सेम ॲड्रेसला. त्याच्यामध्ये इकडे येऊन जाईल बघा आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि तुमचं जो पूर्ण ॲड्रेस तो तुम्हाला टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो हे सगळ्या डिटेल टाकल्या आपल्या. त्याच्यात पुन्हा चेक करून घ्या मित्रांनो तुमच्या सगळ्या डिटेल. नॉन क्रिमिनल सेट करा मित्रांनो. तुमच्याकडे आहे असं ते यस करा. नसतं तर तुम्ही मित्रांनो काढायला एक 15 दिवसात निघून जाईल. डेट ऑफ इश्यू टाकीत नॉन क्रिमिनलची काय आपलं ते इथे टाकायचं आहे. ते मी बघितलं नव्हतं, ते पण तुम्हाला टाकावं लागेल मित्रांनो. तर नॉन क्रिमिनल डेट पण आपण टाकून घेऊया. तर जे इश्यू करायचं डेट आहे मित्रांनो ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. डेट ऑफ इश्यू टाकला आहे मित्रांनो मी. त्यानंतर मित्रांनो सगळे डिटेल बघून घ्या एकदा आपल्या टाकलेलं आहे. आपले नाव वगैरे बरोबर आहे का पुन्हा एकदा हे टाकलेलं आपण ते. तर आपल्या इथे कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा मित्रांनो. आपला जो कास्ट सर्टिफिकेट आहे आपलं ते तुम्हाला टाकायचं आहे नॉन क्रिमिनलसाठी. तिथं आपण टाकून घेऊया. जो आउटवर्ड नंबर असेल म्हणजे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नॉन क्रिमिनल मित्रांनो हे 5 वर्षाचे तुम्ही काढू शकता. जे तुम्ही काढलेलं असेल त्याचे तुम्ही त्याच्यात नंबर टाकू शकता. तर ते टाकायचे म्हणजे ॲक्च्युअली तुम्हाला टाकायची कोणती आहे. सब डिव्हिजन ऑफिसर आहे माझ्या ह्याच्यात, मी ती टाकतोय. हे तुम्हाला कोणी दिलं मित्रांनो ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सगळ्या डिटेल आपण ह्या टाकलेल्या आहे इथे बरोबर. तर यावर तुम्ही चेक करून घ्या पूर्ण डिटेल. त्यामध्ये सगळ्या डिटेल टाकल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. आपण सेव्ह करूया आणि नेक्स्ट करूया. तिथं आपला स्टेट राहिलेला आहे, सॉरी इथे आपण सेट करू.
ओके. तर मित्रांनो जे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल दुसरं कोणती एस टी एन टी असेल तुम्हाला नॉन क्रिमिनल आणि सर्टिफिकेट नंबर टाकायचा तुम्हाला नॉन क्रिमिनलचा वगैरे सगळ्या डिटेल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त इथं सेव्हवर क्लिक करायचं आहे. तर डाटा सेव्ह झाला आहे. आपण नेक्स्ट करूया. तर नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही एक सर्व्हिसमॅन वगैरे आहात का तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर आपण इथं नो करूया. मी नाही आहे म्हणून. तर तुम्हाला काही डिसेबिलिटी असेल तर येस किंवा नो करा. तुम्ही EWS सर्व्हिस होल्डर असेल येस किंवा नो करा. तुम्ही आज रेल्वेमध्ये काम केलं आहे येस किंवा नो करा. तुम्ही असेल तर येस करा किंवा नसेल तर नो करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला करंट तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तुम्ही टाकू शकता नॉट ॲप्लिकेबल करा. मी नाही करत. अप्रेंटिसशिप वगैरे केली तुम्ही तर येस किंवा नो तुम्ही इथं करा. तर मित्रांनो इम्पॉर्टंट पार्ट आहे आता आपला बँक डिटेल टाकायचा. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण बघून घ्या कारण मित्रांनो तुम्ही जर एक्झाम नापास झाला तुमची जी फी आहे मित्रांनो 50% काय फी तुम्हाला ती वापस भेटते. जर तुम्ही एक्झामसाठी ॲप्लाय झाला तर ती डिटेल बघावं लागेल मित्रांनो किती फी भेटते 50% भेटते का पूर्ण ते मला डिटेल माहीत नाही पण तुमची फी मित्रांनो ही तुम्हाला परत भेटते. त्यामुळे तुम्ही तुमचा अकाउंट नंबर हा तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो मी माझा अकाउंट नंबर टाकतो. जर तुम्ही एक्झामला ॲप्लाय झाला तर मित्रांनो तुम्हाला ही तुमची फी परत भेटणार आहे. तुम्ही एक्झामला ॲप्लाय नाही झालात तर तुमची फी मित्रांनो तुम्हाला ही परत नाही भेटणार. तुमची फी तुमची तुम्हाला भेटणार नाही. तुमची ही फी गेली असं तुम्ही समजून चालायचं. तुम्ही मित्रांनो माझ्या सगळ्या डिटेल टाकतो बँकच्या इथं. तुम्हाला अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं इथं. त्यानंतर मित्रांनो अकाउंट नंबर टाकायचा तुम्हाला. पुन्हा एकदा अकाउंट नंबर टाकायचा मित्रांनो कन्फर्म. तर मित्रांनो अकाउंट नंबर एकदा व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर IFSC कोड टाकायचा मित्रांनो तुम्हाला तुमच्या बँकेचा जो आहे. ओके. तर मित्रांनो कन्फर्म करून घ्या तुमचा अकाउंट नंबर एकदा चेक करून घ्या. त्यानंतर मित्रांनो कन्फर्म करा आणि डिटेल चेक करा मित्रांनो तुम्ही टाकलेली आहे सेकंड पेजवरची आणि सेव्ह करून मित्रांनो नेक्स्ट करायचं आपल्याला. तर आपण नेक्स्ट केलं मित्रांनो. थोडं आपलं मित्रांनो एज्युकेशन ओपन होतं आहे. तुमची 10वी 12वीचं तुम्हाला सगळ्या डिटेल टाकायचं आहे. तर आपण SSCचं टाकायचं आहे. तर तुम्ही SSC कडून केलेली आहे तुमचं तर इथं इसेन्शियल आपण टाकूया आता. डिस्ट्रिक्ट किंवा सिलेक्ट करायचं मित्रांनो. तुम्हाला बोर्ड टाकायचं मित्रांनो. तुमचं कोणतं बोर्ड आहे तर पुणे बोर्ड होता आपलं. पासिंग इयर टाकायचं तुम्हाला इथं. तर ह्यासाठी मी सगळे डॉक्युमेंट तुम्ही सोबत ठेवा तुमचे मार्कशीट वगैरे ते तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो. तर ते आपण टाकू आता. तुमच्या लास्ट जी डेट आहे ती तुम्हाला टाकायची मित्रांनो. तुम्ही कधी पासआउट झाला त्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा. तुम्हाला 10वीचा तो रोल नंबर आहे तुमचा. रोल नंबर टाकल्यानंतर तुझ्या चेक करून घ्या तुमचा रोल नंबर बरोबर आहे का आणि नेक्स्टवर क्लिक करा मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो बाकीचे डिटेल टाकायचं तर आपण आता पुन्हा एकदा टाकून घेऊ. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं ऑप्शन येतो तो काय आम्ही ॲड नव्हतं केलं तर तुम्हाला ॲड करायचं आहे फक्त 10वीच टाका कारण याला फक्त 10वीच लागते मित्रांनो. तुम्ही बाकीचं एज्युकेशन ॲड करू शकता तसं त्याला काही अडचण नाही. तर मी तो सगळ्या डिटेल टाकल्या आपल्या बघा एकदा. त्यानंतर ॲडवर क्लिक करा. मी नेक्स्ट केलं तर त्यामुळे आलं नाही. त्या ॲड हे बटनावर क्लिक करायचं आपल्याला. तर बघा म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन आलं. तुम्हाला 12वी टाकायचं तुम्ही याच्यावर क्लिक करा. सिलेक्ट करा ॲड एज्युकेशनला. तर इथं मित्रांनो काय येत नाही इश्यू दिसतो काय ते सध्या कारण वाटतं 10वी त्यामुळे फक्त 10वीचंच घेत आहे.
ठीक आहे, आपण नेक्स्ट करू मित्रांनो. त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचा आपण स्वतःचा. त्याची डिटेल दिली मित्रांनो. फोटोची साईज काय पाहिजे, JPG 30 KB ते 70 KB मध्ये पाहिजे. तर आपण बघूया एकदा होतो का आपला फोटो अपलोड. मित्रांनो फोटो अपलोड करायचा आपल्याला. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसतोय खाली ब्राउजचा किंवा चूज फाईलचा. तर इथं बघू शकता जे फोटोची ही साईज आहे ही 30 KB ते 70 KB पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट आहे इमेजेस सायकल. यामध्ये तुम्ही तुमचे जे फोटो आहे त्याची साईज तुम्ही चेंज करू शकता. तर मी बघा साईज चेंज केलेली आहे. तर आपण फोटो अपलोड करूया. तर ब्राउज या बटनावर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ओपन करायची फाईल आणि तुम्हाला सिलेक्ट करायचा फोटो. त्यानंतर तुम्हाला ही झूम आउट किंवा झूम इन करायचं आहे आणि तुम्हाला फक्त ओके करायचं आहे आणि फोटो तुमचा सिलेक्ट होऊन जाईल. फोटो आल्यानंतर खाली यायचे तुम्हाला साईन अपलोड करायची आहे. साईनसाठी तुम्हाला ब्राउजचा ऑप्शन आहे, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं साईन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायची फाईल आणि ओपन करायची आहे. यात तुम्हाला झूम किंवा झूम आउट तुम्ही करू शकता. साईन मी झूम इन करतो थोडं आणि अपलोड करतो. तर अशा प्रकारे आपली साईज फोटो आणि साईन अपलोड झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह करून नेक्स्ट करायचं आहे. त्याला मित्रांनो तुम्ही सेव्ह करा आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही वेगळं बघू शकता मित्रांनो तुम्हाला फोटो कसा पाहिजे. सॅम्पल दिलेले आहे फोटोचे. तर तुम्हाला असे फोटो अपलोड नाही करायचे, असा फोटो तुम्हाला पाहिजे. तर इथे सगळं डिटेल दिलेलं आहे. तर ते आपले फोटो अपलोड झाले मित्रांनो आपण नेक्स्ट या बटनावर क्लिक करूया. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं प्लेस टाकायचं आहे. सगळ्या डिटेल तुम्हाला ॲग्री करायचं आहे. बघू शकता इथं डिक्लेरेशन द्यायचं तुम्हाला प्लेस टाकायचं तुमचं आणि तुमचं साईन झालेली प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो एक इश्यू होता. तुम्ही आधार कार्ड व्हेरीफाय करा, कारण आहे ना तुमचं जे व्हेरिफिकेशन ते स्मूथ होऊन तुम्हाला काही इश्यू होता ना आधार कार्डने तुमचं व्हेरिफिकेशन. माझं होत नाही म्हणून मी केलं नाही. पण तुम्ही एकदा नक्की आधार कार्डनेच करा. ज्यांचं होत नाही त्यांनी बाकी डॉक्युमेंट हे अपलोड करा. तर मी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट करतो. त्यानंतर तुम्हाला इथं प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन करून आपलं टिक मार्क करायच्या बॉक्समध्ये आपलं लोकेशन टाकायचं जे असेल तुमचं ते. त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन आलं इथं बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या डिटेल्स दिसतात तुम्हाला याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये. खाली यायचं मी तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सगळ्या डिटेल एकदा बघून घ्या तुम्ही भरलेल्या पूर्ण. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा मित्रांनो. सबमिट करा आणि त्यानंतर तुम्हाला पे नावाचं ऑप्शन येतं. 500 रुपये फी आलेली आहे. तिथे पे नाव हे बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲग्री करून प्रोसेस करून तुम्हाला कार्डने पेमेंट करायचं आहे किंवा तुम्ही बाकीचे करू शकता UPI वगैरे. पण कार्डने पेमेंट करा. कार्डने पेमेंट तुमचं सोपं राहील. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जो फॉर्म आहे हा RRBचा भरायचा आहे कॉन्स्टेबलचा. तर तुम्हाला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण प्रोसेस काही इश्यू असेल तर कमेंट करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.